नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे, पण आज आपल्याला रेशनच्या तांदळाचे बनवायचे. मागच्या वेळेस मी आंबेमोड तांदळाचे बनवले होते, त्यावेळेस रेशनच्या तांदळाचे बनवायचे. त्यासाठी साहित्य पाहूया. हे 2 वाट्या पीठ आहे, 2 वाट्या खोबरं खिसून घेतलेलं आहे, 2 वाट्या पाणी लागणार आहे, 1 वाटी गूळ आहे, 1 छोटी वाटी खवा आहे, 1 चमचा वेलची पावडर आहे आणि साजूक तूप आहे 2 चमचे. प्रथम आपण पहिल्यांदा हे करून घेऊया, सारण बनवून घेऊया. मी आता तूप टाकलेले 2 चमचे. आता आपण हे खिसलेलं खोबरं टाकूया. 2 वाट्या खोबरं खिसून घेतलेले आहे. खोबरं जरा परतत आलं की त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. मागच्या वेळेस मी हाताने त्याच्यात सोन्या घातल्या होत्या, आता ह्या वेळेस मी यंत्रामध्ये करणार आहे. त्याचा साचा आणलेला आहे मोदक बनवायचा. थोडा खोबऱ्याचा ओलसरपणा कमी झाला की गूळ टाकायचा. आता आपण गूळ टाकूया. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मागच्या वेळेस मी खसखस घातली होती सारणामध्ये, त्यावेळेस खवा घातलेला आहे. अगदी जास्त कडक नाही होऊन द्यायचं. आता खवा टाकूया. 1 वाटी खवा घेतलेला आहे, छोटी 1 वाटी. आता सारण आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि विलायची पावडर टाकूया त्याच्यात. गॅस चालू असताना विलायची पावडर टाकायची नसती, का तर विलायचीचा स्वाद जातो. 1 चमचा विलायची पावडर आहे. आता सारण थंड होईपर्यंत आपण आता पीठ उकडून घेऊया. कोणी रेशनच्या तांदळाचं करतं, कोणी आंबेमोड तांदळाचं करतं, कोणी बासमती तांदळाचं करतं, इंद्रायणीचं करतं. फक्त इंद्रायणीचा बासमतीचा स्वाद चांगला येतो. मी मागच्या वेळेस बासमतीचंच केलं होतं, त्यावेळेस रेशनच्या तांदळाचे करायचे म्हणून.
ते 2 वाट्या पाणी आहे. मागच्या वेळेस मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, 1 वाटी दूध घेतलं होतं. ह्यावेळेस 2 वाट्या पाणीच घेतलेलं आहे. आणि आपलं चवीनुसार मीठ घालायचंय. तूप घालायचंय 1 चमचा. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे पीठ पाण्यामध्ये सोडू. गॅस बंद केलेला आहे. आता जरा वेळ असं झाकून ठेवायचं 10 मिनिटं. थोडं थंड पाण्यात हात लावला तरी चालतो. जर आपल्याला वाटलं पाणी कमी आहे, थंड पाण्याचा हात लावून मऊ केलं तरी चालतं. आता आपण झाकून ठेवूया 10 मिनिटं आणि मग पीठ मळून घेऊया. दहा मिनिटं झालेली आहे. आपण पीठ काढून घेऊया परातीमध्ये. जरा याने मॅच करून घेऊया. गरम गरम मळता येत नाही ना पटकन. पिठात आपलं मळून झालेलं आहे. कसं आहे, घट्ट जरा असेल तर थोडंसं पाणी पण टाकून मऊ करता येतं आणि सैल झालं तर थोडं पीठ पण टाकता येतं. एकदम सोपी पद्धत आहे मोदकची. झालेला आपला छान गोळा तयार झालेला आहे. आता मोदक भरायला घेऊया. असं याच्यावर पण झाकण ठेवायचं. मी याच्यात करणार आहे मोदक. हे मोदकचा साचा आहे. हा 3 पाकळ्यांचा आहे. 3 पाकळ्यांचा मोदक साचा आहे हा. तुम्ही पण कधी घ्यायचं झालं तर 3 पाकळ्यांचाच घ्या. हा साचा आहे ना 3 पाकळ्यांचा आहे बघा. तुम्ही पण कधी घ्यायचं झाला तर 3 पाकळ्याचाच घ्या. 2 पाकळ्यांच्या ह्याच्यात व्यवस्थित मोदक होत नाही. जाड मोदक होतात आणि त्याचे कळ्या कमी असतात. त्याच्या कळ्या भरपूर आहे आणि 3 पाकळे आहे, त्यामुळे मोदक पण छान दिसतो. आता साच्याला आहे ना तूप लावून घ्यायचं पहिलं, म्हणजे पीठ चिटकत नाही. मोदक निघायला पण त्रास होत नाही, पटकन निघतो मोदक. हे बघा एवढी गोळी घेतलेली आहे. याच्यामध्ये खालपर्यंत
बरोबर हे करत जायची. बोटांनी नुसतं दाबत जायचं. हे साचे प्लॅस्टिक मध्ये पण भेटतात आणि ॲल्युमिनियम मध्ये पण भेटतात. मी ॲल्युमिनियमचे आणलेले आहेत. हा वरचा भाग काढून घ्यायचा, वरती आलेलं पीठ. आता त्याच्यात सारण भरायचं. त्याच्यात जेवढं बसन सारण तेवढं भरायचं. यालाच वरतून हे जे पीठ निघतं ना त्याचंच वरतून अशी गोल करून त्याच्यावर चिटकवायचं. अशा प्रकारे मोदक आपला भरून झालेला आहे. हे पहा किती छान झालेलं आहे मोदक. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण चाळणी ठेवूया याच्यावर. आज मी केळीच्या पानावर लावणार आहे मोदक. आज केळीच्या पानांचा स्वाद वेगळाच. आज 21 कळ्यांचा मोदक झालेला आहे. यंत्रामध्ये 21 कळ्यांचा मोदक झालेला आहे. केळीच्या पानातला स्वाद वेगळाच लागणार आहे आज. गणपती बाप्पाला अगदी मनापासून मोदक आवडताय.
प्रकारे मोदक उकडत घातलेले तर झाकण ठेवूया आता. अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पण असेच करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.